या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी देशामध्ये आणि संपूर्ण राज्यात तिरंगा रॅलीची जी सुरुवात केलेली आहे 2014 पासून घर घर तिरंगा, त्याचंच अनुकरण आज बेलापूर मतदारसंघातून होत आहे। या कार्यक्रमासाठी आमच्या प्रथम नागरिक महापौर सुजाता पाटील आणि आमचे उपमहापौर आदरणीय दशरथ भगत साहेब, सर्व नगरसेविका, विद्यार्थी, सर्व कार्यकर्ते, जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आणि सगळ्यांनी मिळून ही तिरंगा रॅली काढलेले शांतीचा संदेश देण्याचं काम आम्ही या बेलापूर मतदारसंघातून करत आहोत। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत प्रत्येक प्रभागाने तिरंगा रॅलीचं आयोजन करावं असं संदेश प्रत्येकाला देण्यात आलेला आहे आणि त्याचंच औचित्य साधून आज आपण बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटीलजी यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। तिरंगा म्हणजे फक्त 3 रंग नाहीत, तर तिरंगाचा अर्थ आपल्या देशाचं शक्ती, सामर्थ्य, शांती, समृद्धी, प्रगती आणि भरभराट असा होतो आणि ह्याच 3 रंगाच्या माध्यमातून हा तिरंगा जेव्हा आपण फडकवतो तेव्हा नक्कीच मनामध्ये आपण भारतीय असल्याची भावना आपण जागृत करतो आणि कसं आहे की पिढ्यांमध्ये अंतर असू शकतो, विचारांमध्ये अंतर असू शकतो, पण आपल्या मनात तिरंगाविषयी कधीही अंतर असू शकत नाही। आपला देश हा जो विविधतेमध्ये एकता दर्शवणारा देश आहे, तर नक्कीच तिरंग्याच्या माध्यमातून आपण एकजूट होऊया। आपली जी नरेंद्र मोदीची आपल्या पंतप्रधान यांची जी संकल्पना आहे की आज भारताला महाबलाढ्य राष्ट्र म्हणून संपूर्ण जगभरात दर्शवायचं आहे। खऱ्या अर्थाने जनमानसात आज इथं विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या येण्याची इथं जास्त गरज आहे, कारण आज नवीन पिढीला पुढे आपल्या देशाचं जे प्रतिनिधित्व करायचं आहे आणि त्यांच्या मनात जर तिरंगाविषयी प्रेम भक्ती असेल तरच ते पुढे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व योग्यरित्या करू शकतात। आजची ही तिरंगा रॅली समर्पित आहे त्या हुतात्म्यांना ज्याने आपल्या देशासाठी बलिदान दिलं आणि त्यांचं बलिदान कुठेही व्यर्थ गेलं नाहीये। येणारी आत्ताची पिढी आणि येणारी नवीन पिढी हे त्यांचं बलिदान नेहमीच लक्षात ठेवीन आणि त्यांच्या कर्तृत्वाने मिळालेलं हे स्वातंत्र्य नक्कीच देशाच्या प्रगतीसाठी उपयोगात येईल असं मी निवेदन करते। आणि ह्या 15 ऑगस्ट निमित्त मी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते। तसेच हा वर्ष म्हणजे वंदे मातरम ह्या घोषवाक्याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या 150 वर्ष पूर्ण होण्याला खऱ्या अर्थाने हे फक्त एक घोषवाक्य नाहीये, तर त्यावेळी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या त्या देशभक्तांना ऊर्जा देणारं एक वाक्य होतं आणि आज त्याला 150 वर्ष पूर्ण होणे आणि आजच्या काळातली ही तीच गरज आहे। वंदे मातरम ह्या घोषवाक्याखाली आपण सर्व एकत्र येऊया। आपण सर्व नवी मुंबईच नव्हे तर पूर्ण देशभरातून एकत्रितरित्या ती आजची पिढी असो येणारी पुढची पिढी असो एकत्रित देशासाठी कार्य करूया। धन्यवाद। संत रविदास महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये संत रविदास म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी म्हणतो। ते मूळचे, ते वाराणसीचे आणि मग त्यांच्या ह्या जयंतीनिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी वाराणसीवरून ही त्या ठिकाणी कळशामध्ये त्यांच्या जन्मगावातून माती आणून ती आमच्या कळशाद्वारे आमच्याकडे दिली आणि मग भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे त्या ठिकाणी तालुका म्हणजेच मंडळवाईज आमचे कळश गेले पाहिजे, त्या ठिकाणी पूजापाठ त्यांची झाली पाहिजे, छोटीशी यात्रा त्यांची निघाली पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी मान सन्मान देऊन आपली ती यात्रा काढली गेली पाहिजे। हा गौरव करण्यासाठीचा विषय आहे। ज्यांनी त्या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम केलं, त्यांच्या अभंग वाणी आपण ऐकतोय, त्यांनी उच्च नीच ही भावना कधी ठेवलेली नाही। त्यांनी समाजाप्रती बाह्य अंगाने तुम्ही काम करा, अंधश्रद्धेनं काम करू नका, प्रत्यक्ष आचार कसे असले पाहिजे त्याच्यावर तुमची प्रतिमा त्या ठिकाणी अवलंबून असते हे ज्याने आपल्या अभंगातून आपल्या वाणीतून त्या ठिकाणी संदेश दिला। अशा महान संत रविदास
आपल्या इथले संत म्हणून आपण बोलतो, परंतु संत रविदास हा त्यांना आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये त्यांचं नाव प्रचलित आहे. त्यांची त्या ठिकाणी जयंती ही सप्टेंबरमध्ये आहे, परंतु त्याच्या अगोदर ही प्रत्येक त्यांच्या आपल्या समाजातल्या घटकांमध्ये तो पोचला पाहिजे. कळश आणि कळशाची पूजा करून विधिवत ते त्या ठिकाणी पाण्यामध्ये सोडायचं आहे, अशा पद्धतीची कल्पना ही भारतीय जनता पार्टीची ना. त्या माध्यमातून आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे, आपल्या महापौर सुजाताताई पाटील, त्या लोक महापौर वसंतजी भगत आणि इतर सर्व कार्यकर्ते आणि त्या विशेषतः चर्मकार समाजाचे ते होते. आणि त्या चर्मकार समाजाची आपली इथली जी नव्या मुंबईची टीम होती ती इथं उपस्थित होती. त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही ते कळश हे त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विधिवत पूजा होऊन त्यांची यात्रा निघली. हे आपल्या नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची जी संघटनात्मक रचना आहे त्या रचनेनुसार सिमिडीपासून ऐरोलीपर्यंत 13 मंडळ आहे. म्हणजे आपण पूर्वीचे आपण तालुके ज्यांना म्हणतो त्या 13 मंडळांमध्ये आपले हे कलश 13 आमचे मंडळाध्यक्षांकडे दिलेले आहेत. त्या मंडळाध्यक्षांमार्फत इथली आमची जी SC जी मोर्चाची टीम आहे ती त्या ठिकाणी ॲक्टिव्हली काम करून त्या सगळ्या समाज बांधवांना एकत्रित करून त्यांच्यामार्फत विधिवत पूजा करून त्याची यात्रा निघेल. आणि मग यात्रेच्या माध्यमातून त्यांचा जो संदेश आहे अभंग आणि वाणीच्या माध्यमातून त्यांनी कधी अस्पृश्यता पाळली नाही, उचनीच त्यांनी पाळलं नाही, त्यांनी त्या ठिकाणी अंधश्रद्धेला स्थान दिलं नाही, अशा आपल्या संत रविदासांचा जो संदेश आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचावा अशा माध्यमातून ते कवी दिलेले आहे. हर घर तिरंगा ही संकल्पना आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर त्या ठिकाणी सुरू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देखील त्या आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आम्ही देखील या ठिकाणी नव्या मुंबईमध्ये आपले लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि आपले लाडके आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे. ज्यांच्या या शूर क्रांतिकारकांच्या आणि हुतात्म्यांच्या बलिदानानं त्या ठिकाणी जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु त्यांचं स्मरण त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आपण पूर्वी गुलामगिरीच्या युगामध्ये होतो, तो आपण त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या युगामध्ये आपण आलो. हे युग कसं आलं याचं स्मरण त्या माध्यमातून व्हावं. आज बलिदानाची गरज नाही आहे, पण आपल्याला त्या ठिकाणी एक राष्ट्रप्रती आपली निष्ठा असली पाहिजे, समर्पण असलं पाहिजे, राष्ट्रीय हितासाठी काहीतरी करावं असा संकल्प करण्यासाठी तिरंगा रॅली आहे.